नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर. मराठी वृत्तमाध्यमातील बहुधा पहिलाच अशा प्रकारचा चर्चेचा कार्यक्रम म्हणजे द सीएम महा डिबेट. आणि यापूर्वी सुद्धा ज्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी की अमेरिकेत ज्याप्रमाणे प्रेसिडेन्शियल डिबेट्स होतात, राष्ट्राध्यक्षीय चर्चा होतात सार्वजनिकरित्या, त्याचाच एक लघु प्रयोग महाराष्ट्राच्या पातळीला आपण करतोय. वस्तुतः असा प्रयोग भारताच्या पातळीला झाला पाहिजे. महाराष्ट्रात आदर्श स्थितीमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, शरद पवार, अजित पवार ही मंडळी समोरासमोर बसून डिबेट झाल्या पाहिजेत. पण ते होईल तेव्हा होईल. सध्या तरी आम्ही हा एक छोटा प्रयोग आमच्या पद्धतीने सुरू केलेला आहे. आणि त्याच्या या सत्रामधल्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण महाराष्ट्रातल्या जातीचं राजकारण घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने काय परिस्थिती आहे, राजकारण्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि याचे परिणाम कसे संभवतात या निवडणुकीवर, ते पाहणार आहोत आपण. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ मोकळे, जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते आणि प्रवक्ते आहेत. त्याचप्रमाणे संजय लाखे पाटील, डॉक्टर संजय लाखे पाटील हे सचिव आहेत, राज्य सचिव आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे. त्याचप्रमाणे अजित चव्हाण जे सहमुख्य प्रवक्ते आहेत भारतीय जनता पक्षाचे. आणि त्यासोबतच प्रत्येक मुद्द्यानंतर स्वतःची खास कमेंट देण्यासाठी आपल्यासोबत असतील पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. सगळ्यांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत, पहिल्यांदा हे मुद्दे पाहूयात. ग्राफिक्सच्या द्वारे हे पाहूयात मुद्दे. महाराष्ट्राच्या राजकारणातील जात. महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कितीही नाकारला तरी जात असतेच. मराठा आणि ओबीसी लोकसंख्या जास्त असल्यानं अधिकचं प्रतिनिधित्व त्यांना स्वाभाविकरित्या या जात समूहांना मिळतं. अनेक मतदारसंघात प्राबल्य असलेल्या जातीच्या उमेदवाराला सर्वपक्षीय पसंती दिली जाते. अनेक जातींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यात राजकारण जोरात चाललेलं आहे. लोकशाही व्यवस्थेतही जात हा घटक निवडणुकीत अत्यंत प्रभावी मानला जातो. महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे आणि राज्याच्या राजकारणात मराठा कुणबी जातीचं वर्चस्व पाहायला मिळतं. सर्वच पक्षांकडून मराठा आणि कुणबी समाजाला त्यामुळे झुकतं माप दिलं जातं. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या 14 विधानसभांमध्ये हे प्रमाण दिसून आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरला होता. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन. आणि लोकसभा निवडणुकीत राज्यात 24 मराठा उमेदवार विजयी झाले होते. राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा कुणबी मिळून 28 खासदार संसदेत गेले आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या 9 जागा राखीव आहेत. उरलेल्या 39 खुल्या जागांपैकी किमान 50% खासदार हे मराठा ओबीसी आहेत. यानंतर आपण हा मुद्दा घेऊन पुढे जाणार आहोत. सगळ्यात आधी या चर्चेचा एक सूर स्पष्ट करण्यासाठी आत्ता महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी यांच्यातला आरक्षणाचा मुद्दा आणि मागासवर्गीयांमधला वर्गीकरणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. पण ज्या प्रमाणात लोकसभेमध्ये कुणबी मराठा आणि मराठांचं कुणबीमधलं समावेश, ओबीसीमधला समावेश हा जेवढा मुद्दा डिसायसिव्ह ठरला, निर्णायक ठरला, ज्याचा भाजपला फटका बसला, महायुतीला फटका बसला, तसं आत्ताचं आहे का? आपण या चर्चेला सुरुवात करूयात. मी पहिला मुद्दा घेतो आणि त्यानंतर अजित चव्हाणांपासून सुरुवात करतो. या निवडणुकीत जात किती महत्त्वाची? सुरू करूया याबद्दल. मी अजित चव्हाणांपासून सुरुवात करतो. अजित. प्रसन्नजी, खरं तर या महाराष्ट्रामध्ये आपण जातीअंताकडे जाणारा समाज निर्माण करण्यासाठी म्हणून अनेक सामाजिक चळवळी बघितल्या, परंतु हे मोकळेपणानं मान्य केलं पाहिजे की जेव्हा आपण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जातो तेव्हा जातीत फरक केला जातो. त्या जातीचं प्रतिनिधित्व तिथं दिलं गेलं पाहिजे अशी चर्चा होते. आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता तरुण प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं जातीपातींचं स्तोम वाढू लागलेलं आहे, हे माझ्या दृष्टीनं हे व्यक्तिगत आणि माझ्या पक्षालासुद्धा हे काही आम्हाला न पटणारी गोष्ट आहे. त्यामुळं जातीच्या आधारावरती ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राचं फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असे आमचे राजकीय विरोधक सातत्यानं नाव घेतात, परंतु त्यांनी कायम महाराष्ट्र सतत जातीजातीत विभाजित ठेवला. त्याकरता अधिकाधिक प्रयत्न केले गेले आणि दुर्दैवानं या निवडणुकीमध्ये त्याचा अतिशय आपण असं म्हणूया की परिपाक पाहायला मिळाला. मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष हा आमच्यावरती विरोधक काही आरोप करत असले तरी मी अशा पक्षाचं प्रतिनिधित्व करतो सुदैवानं की आम्ही सर्वाधिक जे वंचित घटक आहे त्या वंचित घटकांना संधी देणारा माझा पक्ष आहे. आणि अगदी मोकळेपणानं
मान्य केलंच पाहिजे की जातीला महत्त्व आलेलं आहे. पण हे का आलं आहे तर इतकी वर्ष राजकारण करणाऱ्या मंडळींनी बरं. त्याच्या अस्मिता अधिक टोकदार केल्या आणि त्यामुळं हे घडलं असं दुर्दैवानं माझ्यासारख्या तरुण राजकीय कार्यकर्त्याला हे आज महाराष्ट्राचं चित्र पाहायला मिळतं आहे. हे काही बरोबर नाही. पुढे जर का संधी मिळाली तर मला त्यानिमित्तानं विचारावं लागेल की जातीचं राजकारण म्हणत असताना भाजप आणि या पक्षांना नेहमी जातीयवादी पक्ष असं म्हटलं जातं, पण तो मुद्दा मी नंतर परत खरं तर आम्ही तसे नाही. यापूर्वी मी लाखे पाटलांकडे जातो. लाखे पाटीलजी, जात महत्त्वाची ठरेल का यंदाच्या निवडणुकीत? मला तसं वाटत नाही आहे. बरं. आणि मुळामध्ये शिवसेना हा पक्ष, शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असोत, आमचे नेते उद्धवजी असोत किंवा आदित्य ठाकरे असोत किंवा पक्षाची भूमिका असो, ही जातीवर आधारित पक्षाची भूमिका कुठंही नाही किंवा जात म्हणून संधी द्यायचे असं शिवसेनेचं कधीही धोरण नव्हतं आणि आजही नाही. परंतु दुर्दैवानं आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा शुभारंभच मी ओबीसी आहे आणि ओबीसी म्हणून ओबीसी घटकांना गोंजारण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, त्यामुळं या राज्यामध्ये थोडी गती मिळालेली आहे असं वाटतं. बरं. आणि आमचे मित्र अजित चव्हाणजी काही जरी म्हणत असतील किंवा राजसाहेब ठाकरे हे वारंवार शरद पवार साहेबांवर आरोप करतात जातीचा, परंतु मी या ठिकाणी मुद्दाम होऊन सांगू इच्छितो की राज्यामध्ये जातीय राजकारणाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती वसंत भागवत यांनी केलेली आहे आणि ती माझ्या मराठवाड्यातून माझ्या शेजारच्या बीड जिल्ह्यापासून त्यांनी केली. माधव नावाचं माळी धनगर वंजारी समीकरण या राज्यामध्ये घालण्याचं आणि त्यामधून जातीचं राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तो वसंत भागवत यांनी आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केला. आणि तो अतिशय टोकदाररित्या दर निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने वाढवत नेलेला आहे, राज्य पातळीवर असो किंवा देश पातळीवर असो. आजही ह्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना जातीच्या नावावर म्हणजे ओबीसी आहे म्हणून मतदान करा या पद्धतीचा एक वेगळा ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न केला. आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा राष्ट्रपती आदिवासी आहेत म्हणून मतदान द्या, राष्ट्रपती दलित आहेत म्हणून मतदान द्या, मी ओबीसी आहे म्हणून मतदान द्या, या पद्धतीचं एकीकडे हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत जातीवर घेऊन जायचं हे काम या देशामध्ये भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे आणि राज्यातही तोच पक्ष हे काम करतोय. बरं. सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे जाण्यापूर्वी एक विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असेल महाराष्ट्रातला की जो स्वतःच्या उमेदवारांची यादी जाहीर करत असताना त्यांच्या जातीचा थेट उल्लेख करतो. त्यामुळे त्यांच्यासाठी तर हा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो, हा प्रश्न विचारणं की जातीचं महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व आणि आत्ताच्या निवडणुकीत जात हा घटक रोल प्ले करतोय का, भूमिका निभावतोय का? प्रसन्न, केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणातून जात वगळता येत नाही. इथल्या तुमच्या दर दिवशीच्या जगण्यातल्या गोष्टीतून बाबीतून तुमच्या लोकव्यवहारातून जात वगळता येत नाही. हे जात वास्तववादी आपण मान्य केलं पाहिजे. जातीचं राजकारण कोणी सुरू केलं मला माहिती नाही, मात्र जातीचं राजकारण पुढं नेण्याचं किंवा जातीयवादी राजकारण पुढं नेण्याचं काम मात्र सगळे प्रस्थापित पक्ष करताना दिसत आहेत. आणि ते करत असताना हे राजकारण महाराष्ट्रापुरतं एक जातीय राजकारण होतंय, पाहुणारावळ्यांचं राजकारण होतंय आणि त्या एका जातीच्याच हातात सगळ्या सत्ता राहाव्यात या पद्धतीचं राजकारण जेव्हा केलं जातं तेव्हा आम्हाला आमच्या उमेदवारांची जात ही यादीत नमूद करावी लागते आणि सांगावं लागतं की आम्ही या सगळ्या वंचित जातींना प्रतिनिधित्व देतोय, त्यांना उमेदवारी देतोय जी आजपर्यंत या बाकी पक्षांनी दिलेली नाहीये. जर दिली असेल तर त्यांनी सांगावं. बाळासाहेब आंबेडकरांनी एक शब्द जो या ठिकाणी वापरलेला तो आहे मराठा खानावळ. की महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, महाराष्ट्रातल्या या दोन मराठा खानावळी झालेल्या आहेत. या दोन उपरेत, एका बाजूला देवेंद्र फडणवीस उपरेत, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे उपरेत, पण बाकी सगळे मराठा नेते मिळून ठरवतात कोणाच्या ताटात काय जाणार. बाकी सगळ्या जाती समूहाला मात्र सत्तेचा हा लाभ मिळत नाहीये आणि तो देण्यासाठी वंचितांना प्रतिनिधित्व, लोकशाही म्हणजे काय हो, या लोकशाहीमध्ये सगळ्या जनतेचा समान सहभाग असणं, त्याला प्रतिनिधित्वाचा हक्क मिळणं महत्वाचं आहे. एका जातीची सत्ता म्हणजे लोकशाही नाहीये. त्यामुळं त्या दिशेनं आम्ही जाण्यासाठी आणि लोकशाहीचं सामाजिकीकरण करण्यासाठी आम्ही लढतोय आणि त्यामुळे दुर्दैवाने आम्हाला त्या जातीचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतोय. बरं, प्रत्येकाचं एक आपापलं आकलन या निमित्तानं लक्षात आलेलं आहे. जातीच्या बाबतीत काही जणांचा एकमेकांवरती टीका आहे, काही जणांनी वास्तव म्हणून, सिद्धार्थ मोकळे एक वास्तव म्हणून सांगतायत. भोईटे सर, मला असं वाटतं आपण या मुद्द्याला जे म्हटलंय ना प्रसन्न, की मतांसाठी जात नाही ती जात, हे वास्तवच आहे ना. कितीही कुणी कितीही काही म्हटलं
तरीसुद्धा महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्या राजकारणाचा विचार केला, अगदी आपण अमेरिकेत सुद्धा पाहिलं ना, तिथं फक्त भारत श्वेत आणि कृष्णवर्णीय असा मुद्दा निर्माण होतो. इथं सुद्धा विशेषतः जिथं आत्ताच सिद्धार्थ बोलले तसं जात अगदी मनामनात भिनलेली आहे बहुसंख्यांच्या. म्हणजे बहुसंख्या आम्ही त्या जाती किंवा वर्गाची आणि वापरत नाही आहे शब्द, सर्व म्हणजे मोस्टली लोकांच्या. त्यावेळी राजकीय पक्ष तरी त्यापासून कसे दूर राहतील? कारण राजकीय पक्षांना तर स्वतःचं राजकारण म्हणजे सत्ताकारण आहे. सत्तेसाठी मतं मिळवणं आणि मतं कुठून सोप्या रीतीनं मिळतील? जातीचं ध्रुवीकरण हे धार्मिक ध्रुवीकरणापेक्षाही प्रभावी ठरताना दिसतं. त्यामुळेच तर इतर वेळी जे धर्माचा आधार घेऊन मतं मागितली जातात ती अनेक वेळा जात केंद्रित जातींचं ध्रुवीकरण करण्याचा एक वेगळा प्रयत्न आपल्याला दिसतो. पुढच्या चर्चेत मुद्दे येतीलच. आता नवा मुद्दा जो समोर आलेला आहे, पुढारी न्यूज गेलं 7-8 महिने त्याच्यावर मांडतंय, तो आहे अनुसूचित जातींच्या जे आरक्षण आहे त्याच्यातल्या उपवर्गीकरणाचा. ते मुद्दे येतीलच पुढे, परंतु एकंदरीतच जात घटक आपण टाळून महाराष्ट्रातल्या राजकारणावर चर्चाच करू शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष, वंचित बहुजन आघाडी उघडपणे सांगते आहे, इतर पक्ष पडद्यानं पत्रकारांच्या माध्यमातून ते वास्तव मांडतच असतात, मेसेज देतच असतात. एकूणच जात वास्तव हे या महाराष्ट्राच्या निवडणुकीतून दूर करता येणार नाही हे तर स्पष्ट झालेलं आहे. आणि एकदा ते वास्तव म्हणून मानलं की त्याच्याबद्दल अभ्यास करता येतो, स्पष्टीकरण करता येतात आणि दिशा पण ठेवता येते. असं जात मानतच नाही, आम्ही सगळे जात कोणी मानत नाही असं म्हणणं म्हणजे स्वतःची फसवणूक आहे. किमान या मुद्द्यातून हे तरी स्पष्ट झालेलं आहे. आता पुढचा मुद्दा आपण घेतोय जो सगळ्यात मोठा चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. मराठा आंदोलनाचा विधानसभेवरही परिणाम होणार का? याबद्दल बोलताना मी लाखे पाटलांपासून सुरुवात यासाठी करतो कारण असं मानलं जातंय की या आंदोलनाचा थेट तोटा भाजपला होईल. वाटत होतं भाजपला की जर का जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर मतांचं विभाजन होईल, ते आता होणार नाहीये. त्यामुळे मला लाखे पाटलांपासूनच सुरुवात करायची आहे की मराठा आंदोलनाच्या वातावरणाचा फायदा तोटा आणि परिस्थितीचं नेमकं काय विश्लेषण कराल या निवडणुकीच्या तोंडावर? मुळामध्ये प्रसन्नाजी, मराठा आंदोलन जे राज्यामध्ये झालंय गेल्या 15-16 महिन्यापासून, हे सामाजिक आंदोलन होतं. एका सामाजिक कार्यकर्त्यानं केलेलं ते आंदोलन होतं आणि समाजाच्या मागण्यासाठी केलेलं ते आंदोलन होतं. काहीही कारण नसताना ज्या अतिशय वाईट पद्धतीनं जनरल डायरलाही लाजवेल या पद्धतीनं आंतरवाली सराटीवर अक्षरशः आजी आजोबाच्या वयाचे माणसं जे हरिपाठ करत त्या ठिकाणी बसले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधूर फोडण्यात आला आणि बुलेट सुद्धा त्यांच्यावर डागण्यात आल्या. 2 तरुण तर असे होते की एका तरुणाच्या अंगामध्ये 16 बुलेट होत्या, एकाच्या अंगामध्ये जवळपास 20-22 बुलेट होत्या. आणि त्यामुळं राज्यामध्ये केवळ मराठा समाजातच नाही तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक सरकारबद्दल असंतोष, एक आक्रोश तयार झाला की सामाजिक आंदोलनामध्ये या पद्धतीचा पोलिसाचा वापर करावा का. आणि त्यातून ते आंदोलन एक मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये पेटलं, वाढलं आणि त्याचे राजकीय परिणाम लोकसभेमध्ये भोगावे लागले. त्याचंही कारण हेच होतं की एकीकडं मराठा समाज मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली सामाजिक दृष्ट्या ते आंदोलन करत होता आणि त्याला काउंटर करण्यासाठी ओबीसी समाज बांधवाचं, ज्यांचं कधीही मराठ्याच्या आरक्षणाला विरोध नव्हता, एक आंदोलन उभं केलं गेलं. आणि हे आंदोलन उभं करत असताना भारतीय जनता पक्षाच्या राजकीय नेत्यांनी त्यामध्ये प्रवेश केला आणि ॲट द एक्सटेंट ऑफ एवढ्या मोठ्या प्रमाणावर केला की देवेंद्र फडणवीसाचे ते काळामधले वक्तव्य असे होते की माझा DNA ओबीसी आहे, माझ्या पक्षाचा DNA ओबीसी आहे. एकीकडं मराठा आंदोलन देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असलेल्या पोलिसांनीच केलेल्या लाठीमारामुळे पेटलेलं होतं आणि दुसरीकडे तेच गृहमंत्री माझा DNA ओबीसी आहे, माझ्या पक्षाचा DNA ओबीसी आहे, यामुळं मराठा समाजाला खिजवण्याचं काम, पेटवण्याचं काम करत होते. आणि त्याचे चटके निश्चितच लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला बसले. तर त्या पद्धतीने त्यांनी आंदोलन हाताळलं नसतं. जी काही सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये मी विनंती केली होती की तुम्ही आंदोलन हाताळताना ते आंदोलन सामाजिक दृष्ट्या हाताळा, त्यामध्ये राजकारण आणू नका. पण दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांना ते जमलं नाही. त्यांनी त्यामध्ये राजकारण आणलं आणि त्याची चटके त्यांना लोकसभेमध्ये बसले. आणि त्यानंतरही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे नेते वक्तव्य करतायत, विधानसभेवरही त्याचा परिणाम होईल असं मला वाटतंय. अजित चव्हाण,
नाही, मुळात प्रसन्नजी बघा, इतकं विरोधाभासी सगळं जे संजय लाखे पाटलांनी मांडलं, मला स्पष्टपणे त्यांना सांगायचं आहे की या सगळ्या जातीवादाचे सर्वाधिक पीडित आम्ही आहोत. मला असं वाटतं की वंचित घटकांना न्याय देण्यासाठी ज्या जातीनं प्रतिनिधित्वच कधी मिळालं नाही, आता संजय लाखे पाटलांचे सगळे सगळे सोयरे बाकीचे, जसं बाळासाहेब आंबेडकर म्हणले मराठा खानावळ आहे सगळी, तशी मी पण मराठा आहे. परंतु हा संघर्ष जो आहे तो प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा आहेत. आणि ह्या प्रस्थापित मराठ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आजपर्यंत आपण जे काही केलं नाही, इन्क्लुडिंग शरद पवार साहेब, की आपण कायम मराठा समाजामधल्या वंचितांना काहीच दिलं नाही. ते देण्याचं काम माझे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ताकदीनं केलं. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांसकट सर्व समाजांनी एका ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारलं. हे बघून या सगळ्या औरंगजेबी वृत्तीला झोप लागेनाशी झाली. काय षडयंत्र करायची, लाठीचार्ज कसा झाला, काय झाला, त्याच्या पाठीमागं काय इतिहास आहे, कुणाची तिथं पोरं होती, ते आक्रमक झाल्यानंतर ते सगळं करावं लागलं ते आंदोलन आटोक्यात आणण्याकरता, हा एक वेगळा भाग आहे. परंतु आता महाराष्ट्राच्या स्पष्टपणे सगळं लक्षात प्रसन्न जे आलं की हे कसं घडवण्यात आलं. एकीकडे मराठ्यांचं आंदोलन भडकवायचं, दुसरीकडे ओबीसींचं आंदोलन भडकवायचं. सन्माननीय देवेंद्रजींचं जे वक्तव्य होतं ते मराठा आंदोलनाला काउंटर म्हणून आमचा DNA ओबीसीचा याकरता नव्हतंच मुळी, तो मुद्दाच वेगळा होता. मला दुर्दैवानं या सगळ्या लोकांना हेच सांगायचं आहे की बाबांनो, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना कधी झाली, मंडल आयोग कधी आला, तुम्ही घटनात्मक दर्जा दिला नाही. बिन नखाचा बिन दाताचा वाघ फक्त नुसता बसवला आणि त्यातनं काहीच फायदा झाला नाही. ते काम सगळ्यात महत्त्वाचं केलं ते माननीय नरेंद्र मोदीजींनी केलं. मराठा समाजाबद्दल मी स्वतः मराठा आहे आणि माझ्या पक्षानं आणि माझ्या नेत्यानं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कधी नव्हे ते मराठा समाजासाठी डोंगरा एवढं काम उभं केलं. म्हणून आम्ही मराठा समाजासोबत आहोत. आता काय आम्ही आता काय स्थिती? आता ही स्थिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाज बांधवांना, ओबीसी समाज बांधवांना भडकवण्याचं काम, एक आपल्याला माहिती आहे की हे सगळं कुणी केलं हे आता महाराष्ट्राच्या जनतेपासून लपून राहिलेलं नाही. या पाठीमागे कोणी केलं? 100% मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पाठीमागे सन्माननीय शरद पवार साहेबांचा हात होता. आता हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ओबीसी आंदोलनामधले नेते कोण कोण, कसे कसे, कोणाच्या सांगण्यावरून काय बोलत होते, कुठल्या पक्षाचे जाहीर सभासद नसलेले वकील साहेब तिकडे गेले आणि मनोज जरांगेंच्या तलवारी मॅन झाले. आता फटका बसण्याचा प्रश्नच नाही, अजिबात नाही, त्रिवार नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. या सगळ्याचा फटका खाल्लेले आम्ही लोक आहोत. म्हणजे एक कॅपेबल नेता फक्त तो ब्राह्मण आहे म्हणून त्याला तुम्ही जातीवरून हिणवायचं आणि जाती त्यांनी भांडणं लावली, त्यांना आक्षेपार्ह पद्धतीनं सोशल मीडियावरती खलपात्र म्हणून रंगवायचं, हे सगळं कुटील कारस्थान महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलंय. मराठा समाज ताकदीनं भारतीय जनता पक्षाला यावेळेला मतदान करेल, यात अजिबात मला शंका वाटत नाही. कारण मराठा समाजाच्या पाठीशी सोबत उभं राहणारी नेतृत्व ही भारतीय जनता पक्षाची होती, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. मला कल्पना आहे लाखे पाटलांना काहीतरी बोलायचं त्यावर तर पुढच्या राऊंडमध्ये ते कव्हर करतील. आताच्या राऊंड पूर्ण करताना मला आणखी 2 मान्यवरांकडे जायचं आहे. सिद्धार्थ, या मुद्द्यावर नाही, मला प्रश्न नाही कळला नेमका विषय मराठा आंदोलनाचा या निवडणुकीवर परिणाम संभवतो का? आज तुमचे पण 100% मराठा आंदोलनामध्ये बाळासाहेबांनी सुद्धा वेळोवेळी भूमिका घेतलेली आहेत. कधी आरक्षणाच्या बाजूने, कधी नंतर म्हटलं की ओबीसी मध्ये शक्य नाही. तुमचा पण महत्त्वाचा स्टेक आहे या सगळ्या विषयात. आरक्षणाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट राहिलेली की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही भूमिका घेणारा एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आहे. 2016चे जर मोर्चा आठवत असेल तर त्यावेळेला मराठा नेते सुद्धा बाजू घ्यायला घाबरत होते, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभा राहिले होते आरक्षणाच्या बाजूने. मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला तेव्हाही स्पष्ट भूमिका घेतली होती की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. पण जेव्हा जरांगेच्या आंदोलनात हळूच ओबीसी आरक्षणातून वाटा मिळावा हा मुद्दा आला, त्यावेळेला आम्ही त्यांना स्पष्ट केलं की ओबीसीतून आम्हाला आरक्षणाला आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही. मुद्दा असा की या ठिकाणी आरक्षणाचं गाजर दाखवून आतापर्यंत आलटून पालटून सत्ता भोगलेल्या 4चे 6 झालेल्या या सगळ्या पक्षांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. बाळासाहेब आंबेडकर स्पष्ट सांगतात की हा लढा गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा आहे. कारण सातत्याने श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे आणि गरीब मराठा हा गरीब होत चाललेला आहे. त्याचा प्रश्न जेन्युइन आहे. बाळासाहेबांनी एक भूमिका खूप स्पष्ट मांडली आणि अतिशय गंभीर आहे ती. मराठा तरुणांचे लग्न जमत नाहीयेत, त्यांची लग्नाची वय उलटून चाललीत का? कारण हाताला रोजगार नाहीये, शेतीत काही निघत नाहीये. अशा वेळेला आरक्षण हा एक आशेचा किरण त्यांना वाटतोय, त्यामुळे तो त्यांना मिळू द्यायला पाहिजे. मात्र ते न मिळू देण्यामध्ये इथले सगळे पक्ष काम करतायत आणि यात ओबीसीला दाबण्याचं काम या बाकीच्या मराठा नेतृत्वाकडून केलं गेलं, म्हणून आम्ही ठाम भूमिका घेऊन उभा राहिलो. निवडणुकीत काय होईल? निवडणुकीमध्ये स्पष्टपणे
या निवडणुकीवर मराठा आरक्षणाच्या याचा परिणाम होणार आहे. ओबीसी लोकांना, ओबीसी बांधवांना हे कळालेलं आहे की या 6 पक्षांनी आपली फसवणूक केली, आपलं राजकीय आरक्षण संपवलं, तसं नोकरीतलं आणि शिक्षणातलंही संपवतील. त्यामुळं आता या 6 पक्षांच्या भूलतापांना ओबीसी बळी पडणार नाही. भोईटे सर, शेवटचा याच्यातला. मराठा आंदोलनाचा फटका या निवडणुकीत बसला नाही का? तर बसलेलाच. लोकसभा स्पष्ट आहे. कारण विशेषतः जिथं जिथं नव्यानं ज्यांनी मराठा आरक्षण आंदोलन उभारलं, पेटवलं, त्या मनोज जरांगेंचा जिथं जिथं दौरा झाला तिथं तिथं त्या निकालावर त्याचा परिणाम दिसला. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की इंटरेस्टिंग आकडेवारी जे CSDS लोकनीतीच्या सर्वेतून बाहेर आली, जो तो पोस्ट पोल सर्वे करतात, की मराठा समाजाची मतं कुणाला मिळाली? NDAची नक्की कमी झाली. म्हणजे अजित चव्हाण जे दुःख व्यक्त करतात तर ते स्वाभाविक आहे. परंतु UPA असताना जी मतं काँग्रेस राष्ट्रवादीला मिळत होती त्यापेक्षा खूप जास्त, म्हणजे 39% जास्त मराठा मतं यावेळी इंडिया आघाडीला मिळाली का? तर तेवढं नाही आहे. कारण त्याच वेळी इतर समाजाची मतंसुद्धा NDA पासून दुरावली. हे लोकनीतीच्या CSDSच्या सर्वेतून स्पष्ट होतं आहे. बरं. यावेळी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे, जर परिणाम होणारा नसता तर जरांगे निवडणूक लढवण्याची, स्वतःचे उमेदवार उभे करण्याची भूमिका घेत होते. तेव्हा त्यांचं कौतुक करणारं, त्यांच्या बाजूने विरोधात न बोलणारे, त्यांनी जाती आधारित एका जातीवर मला निवडणूक लढवायची नाही अशी घोषणा करताच विरोधात गेले. त्यातून बरंच काही स्पष्ट होतं. माझ्या मते हे फारच दिशादर्शक आहे नेमका काय विषय चाललेला आहे मराठा आरक्षणाचा. एक मात्र नक्की की या मराठा आंदोलनाचं वारं आपल्या शिडात भरण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी कोणाचाच होत नाहीये. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर जातीच्याच राजकारणावरती पुढे जाणार आहोत. आपल्याला मागासवर्गीय आरक्षणातल्या उपवर्गीकरणाचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा ठरणार. पुढचा मुद्दा घेऊयात. जातीच्या राजकारणावर चर्चा करत असताना बघूयात कोणता मुद्दा आहे पुढचा या चर्चेच्या सत्रामध्ये. ओबीसी, धनगर, आदिवासी नेमके कोणासोबत महत्त्वाचा विषय ठरणार आहे. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा ढोबळ मानाने, हा आकडा अगदी स्पेसिफिक घेऊ नका, ढोबळ मानाने सुमारे 55-60% आसपास किंवा थोडासा त्याच्यापेक्षा पुढे असणार असा हा इतका सगळा ओबीसी, आदिवासी आणि हा सगळा मिळून असलेला प्रवर्ग कोणासोबत, हा आपला मुद्दा आपण चर्चेला घेतोय. याची सुरुवात मात्र मी करतो सिद्धार्थपासून. सिद्धार्थ, महाराष्ट्रातला ओबीसी ज्याचं राजकीय आरक्षण इथल्या या दोन्ही पक्षांनी संपवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने वारंवार आकडेवारी मागूनही यांनी डेटा दिला नाही आणि आता त्याचं शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण सुद्धा या पक्षांनी धोक्यात आणलेलं आहे. त्यामुळे ओबीसी हा या सगळ्या पक्षांपासून तुटलेला आहे आणि त्यांच्या बाजूने ठामपणे भूमिका घेणारा वंचित सोबत आहे. दुसऱ्या बाजूला आदिवासी जो आहे, त्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअर आणि वर्गीकरण घातलं गेलेलं आहे, जी त्याची मागणी नव्हती. त्या याचिकेत कुठं आदिवासीच्या संदर्भातला उल्लेखही नव्हता आणि क्रिमिलेअरचाही मुद्दा नव्हता, तो घातलाय. त्या निकालाचं स्वागत काँग्रेसचे मुख्यमंत्री करतात. ते सांगतात आम्ही राबवणारे सगळ्यात पहिले मुख्यमंत्री असू. दुसऱ्या बाजूला भाजप त्याचं स्वागत करते आणि भाजप त्या निकालाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करते. त्यामुळे त्याच्या विरोधात आदिवासी गेलेला आहे, आदिवासी अस्वस्थ आहे आणि आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी म्हणून वंचित बहुजन आघाडीसोबत त्या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला दिसतोय. बरं, लाखे पाटीलजी, ओबीसी, धनगर, आदिवासी हे म्हटलं तर मोठे जात प्रवर्ग समूह कुणासोबत असतील यावेळी? मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी जर बघितली आणि पूर्व विदर्भाचं जे लोकसभेचं जे काही निकाल होते ते जर बघितले, की जो ओबीसी बहुल एरिया आहे त्यामध्ये नागपूर एक जर सोडलं की त्यामध्ये नितीन गडकरीचा जो करिश्मा आहे तो पक्षाच्या बाहेरचा आहे, तो वैयक्तिक करिश्मा आहे. तर बाकी सगळ्या जागा ह्या महाविकास आघाडीनं जिंकल्या. वर्धा सुद्धा जिंकलं आणि विदर्भात सुद्धा जिंकलं. याचा अर्थच असा आहे की हा सगळे समाज घटक जे आहेत ते महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत. आता यामध्ये एक मुद्दा असा आहे की वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे काय आमचे मित्र मोकळे या ठिकाणी बोलत आहेत, आणि दुसरा मुद्दा आहे की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा. तर ओबीसीचं राजकीय आरक्षण कुणामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकलंय? तर हे केवळ भारतीय जनता पक्षामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय गेलेला आहे आणि त्या ठिकाणी अडकलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो काही त्यावेळेचे खानविलकर यांच्या घटनापीठाचा निकाल आहे त्याची अंमलबजावणी राज्यात करायची तर राज्य सरकार तयार नाही, कारण की त्यांना माहिती आहे की जर त्या निकालाप्रमाणे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या तर ओबीसीचं जे आरक्षण कमी झालंय ते आपलं भांडं फुटल. त्यामुळे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ते घेत नाहीत. दुसरा मुद्दा असा आहे की
मागासवर्गीयाच्या वर्गीकरणाचा. हो. आता यामध्येही आमच्या मित्र मोकळेंची भूमिका जी आहे किंवा त्यांच्या पक्षाची जी भूमिका आहे ती विनाकारण त्यामध्ये सत्ताधाऱ्याबरोबर आम्हालाही बडवण्याचं काम या ठिकाणी करतात. पण मी त्यांच्यासाठी आणि आपल्या चॅनलच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे हा पंजाब राज्यापासून क्रिएट झाला. पंजाब हायकोर्टाने निकाल दिला, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल कन्फर्म केला, त्यानंतर घटनापीठाने तो निकाल कन्फर्म केला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो लावलाय देशासाठी. आता त्याच्यामध्ये जर बदल करायचा तर ते संसद करू शकते. तो निर्णय भारतीय जनता पक्षानं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला पाहिजे. त्यामध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही करू शकत नाही किंवा त्याची अंमलबजावणी करा असंही म्हणू शकत नाही आम्ही, आणि ते नाकारूही शकत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे. पण वर्गीकरण करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे यासाठी जोही काही रोल घ्यायचा आहे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामध्ये बदल केवळ संसद करू शकते. आणि आज संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत आहे आणि ते करत नाहीत. याचा अर्थ या वर्गीकरणाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे, नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. म्हणून प्रकाश आंबेडकरांनाही माझी विनंती आहे की आपल्याला झोडपायचंय तर त्यांना झोडपा, कृपया आम्हाला विरोधी पक्षाला त्यामध्ये आपण ओढू नका, ही माझी नम्र विनंती आहे. अजयजी, तुम्हाला प्रश्न विचारताना थोडासा काही आणखी रेफरन्स याच्यात घेतले पाहिजे. ओबीसी डीएनए म्हणत असताना या ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेच्या बद्दल भाजपची स्पष्ट भूमिका येत नाही. धनगरांच्या बाबतीत बोलत असताना ती बेरोबाची प्रसिद्ध शपथ कोणी घेतली होती, त्यांचं काय स्थान आहे आणि त्या सगळ्याच उत्तर ते माहीत नाही. आणि आता शिवाय दलितांमधलं वर्गीकरण हा तर मी नंतर घेणारच आहेत मुद्दा. अशा वेळी हा जो ओबीसी धनगर मोठा घटक आहे तो कुणाबरोबर येणार, ज्यांचा डीएनए तुमचा आहे असा तुमचा दावा आहे? प्रसन्नजी, जी झोडपाझोडपीची भाषा आहे ही झोडपाझोडपीचीच भाषा होऊ शकते. कन्स्ट्रक्टिव्ह काम होऊच शकत नाही. ते कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याचं या देशात स्वातंत्र्यानंतर पहिलं जर काम कोणी केलं असेल तर ते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं आहे. कसं आहे माहिती आहे का, की खोटं बोलेन पण रेटून बोलेन या सर्व लोकांनी, म्हणजे खरं तर बघा यांची तेवढी राजकीय ताकदसुद्धा नाही आणि तेवढा वकूफसुद्धा नाही इतर आमच्या विरोधकांचा. पण कसं असतं की जोपर्यंत सत्य काही बोलायला बाहेर येतो तोपर्यंत खोटं चप्पल घालून गावभर हिंडून आलेलं असतं, अशी मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण आहे. ती या लोकांच्या बाबतीमध्ये अगदी लागू होते. मला इतकंच सांगायचं आहे की आत्ता लाखे पाटील साहेबांचे उद्धव ठाकरेजी ज्यांच्या कडेवर जाऊन बसले त्या काँग्रेसनं अखंड आयुष्यभर हिंदुस्थानामध्ये सत्ता उपभोगली. आमच्यावरती जातीवादी असल्याचा ते आरोप लावतात. या देशामधल्या दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि धनगर बांधव आणि इतर जे सगळे आमचे जे आज पूर्ण मनानं, शक्तीनं, मतांसह भारतीय जनता पक्षाबरोबर उभे आहेत, ते का उभे आहेत? प्रसन्नजी, आत्ता काही दिवसापूर्वी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. 7 जातींना आपण महाराष्ट्रामधनं केंद्रामध्ये अशा त्यांचं वर्गीकरण करून पाठवलं. ओबीसी आयोगाला आणि मागासवर्गीय आयोगाला संविधानिक दर्जा देण्यापासून यांना कोणी थांबवलं होतं? मला सांगा. आता तो दर्जा दिल्यानं होणार काय बघा, लक्षात घ्या. एखाद्या ऑफिसमध्ये जशी महिलांच्यासाठी विशाखा समिती असते तसा अधिकार होता ओबीसींचा, NT, VJNT, SC STचा. तो अधिकार मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा न दिल्यामुळं होतच नव्हता. काँग्रेसचं कसं आहे, फक्त नुसत्या गोष्टी करायच्या, द्यायचं काहीच नाही. राजकीयदृष्ट्या सुद्धा बघा, धनगर समाज बांधवांच्या बाबतीत आपण प्रसिद्ध शब्दाचा उल्लेख केला, पण मी आत्ता आपल्याला सांगतो, आपल्या कुठल्याही प्रतिनिधीकडनं आपण आकडेवारी मागवा किंवा आकडेवारी गुगल करा. धनगर समाज बांधवांना ज्या आरक्षणाच्या बदल्यात ज्या सवलती होत्या, मराठा समाज बांधवांना आरक्षणाच्या म्हणजे आरक्षण दिल्यानं ज्या सवलती मिळणार होत्या त्या सवलती देण्याचं काम अतिशय व्यवस्थितपणे कायद्याच्या चौकटीत राहून त्या सवलती, तेवढे पैसे, घरांच्या योजना, शिक्षणाच्या योजना मिळतील याची काळजी माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये घेतली. आणि मला परत पुन्हा सांगायचं आहे की दलितांना, मुस्लिमांना, ओबीसींना, धनगर बांधवांना सातत्यानं खोटं सांगून त्यांची दिशाभूल करणारे, कारण यांना माहिती आहे आपली तेवढी वकूफ नाही, ताकद नाही, आपल्याला त्याचा काही फायदा होऊ शकत नाही, पण नुकसान भारतीय जनता पार्टीला झालं तरच आपण निवडून येऊ, हे सगळं डोक्यात घेऊन आपण एक लक्षात घ्या. मला आपल्याला सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं या सगळ्या मंडळींनी आता उपवर्गीकरणाचा विषय आहे, उपवर्गीकरणाच्या विषयामध्ये सुद्धा 59 जाती निश्चित, पण हे खोटं बोलतात, नरेटिव्ह सेट. ओबीसी 100% भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, धनगर बांधव भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत. आणि मी सांगतो आपल्याला, या निवडणुकीत अल्पसंख्याक बांधव सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर असतील, कारण यांचं खोटं किती खोटं आहे हे लोकसभा निवडणुकीत लोकांच्या लक्षात.
अजित चव्हाण जे आता दावा करतात त्याने की ओबीसी कसे भाजपासोबत आहेत, हो आकडेवारी तसं सांगताय खरं की निवडणुकीत तसं घडताना दिसलंय. म्हणजे 2014ची निवडणूक आणि 2019ची निवडणूक लोकसभेची जी झालेली, 14ला मिळालेल्या ओबीसी मतांपेक्षा 19ला मिळालेली मतंही 10% 14च्या जास्त होती. मात्र या निवडणुकीत 24च्या पाहिलं आपण तर उच्च ओबीसी ज्या जातींमध्ये विभागणी भाजपानेच केलेली आहे. रोहिणी आयोग भाजपानंच नेमलेला आहे. त्यानुसार काय सांगते तर वरच्या ओबीसी जाती आहेत त्या -2 -2 तरी टक्के त्यांनी कमी मतं दिलेली आहेत. बरं. परंतु रोहिणी आयोग कुठं यशस्वी होताना दिसतोय, अजून अंमलात नाही आला आहे, अहवाल सादर झाला आहे. 1% लोअर ओबीसींची मतं मात्र भाजपाकडे वळलेली आहेत. त्यामुळेच ती मतं मिळतात आहे. त्यातूनच स्वाभाविकरित्या ओबीसी हाच कसा DNA तो ठासून सांगण्याशिवाय पर्याय नाही भाजपाकडे सुद्धा. अर्थात आदिवासींच्या बाबतीत काँग्रेसची मतं यावेळी कमी झालेली आहेत. ओबीसींचं सांगायचं राहिलं, ओबीसींची मतं काँग्रेसकडे यावेळी काही प्रमाणात कवीना वळली आणि विशेषतः सहयोगी पक्षांमुळे जास्त वळली. त्यात शिवसेनेसारखे सुद्धा पक्ष आहेत. आदिवासी मतं मात्र काँग्रेसला फटका देणारी ठरली. अपवाद महाराष्ट्राचा दिसतो जिथे आदिवासी पट्ट्यातून इंडिया आघाडीचेच खासदार जास्त निवडून आलेले दिसतात आहे. अर्थात रोहिणी आयोगाचा जो मुद्दा आहे ना तो कितपत इंडिया आघाडी मतदारांपर्यंत ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचवते त्यावर बरंच काही ठरू शकतं. एक छोटासा ब्रेक इथे, पुन्हा एकदा ब्रेक नंतर आपल्याला मागासवर्गीय समाजातल्या सुद्धा उपवर्गीकरणाचा मुद्दा तापताना दिसतोय. या निमित्तानं कधी नव्हे ते मागासवर्गीय समाज एक होमोजिनस एंटिटी, एकीकृत घटक म्हणून आपल्याला वाटत होता, त्याच्या पलीकडे आता त्याच्यामध्ये मतमतांतरं सुरू झालेली आहेत. त्याचा निवडणुकीत कसा फायदा तोटा कुणाला होईल, काय होणार आहे, चर्चेमध्ये आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळतोय. पाहूयात कोणता आहे आपला शेवटचा मुद्दा. दलित म्हणजे मागासवर्गीय उपवर्गीकरणाचा फायदा की फटका. आणि हा मुद्दा मी सिद्धार्थकडे मुद्दामून इथपासून यासाठी सुरू करतोय कारण या मुद्द्यावरती प्रकाश आंबेडकरांनी अतिशय गंभीर थेट भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका घेतल्यामुळे मागासवर्गीय समाजातून त्यांच्यावर टीका सुद्धा होते. असा एक विचित्र पेच तयार झालेला आहे. तर त्या बाबतीत सिद्धार्थ, काय नेमकी स्थिती आहे ही? उपवर्गीकरणाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्याच्यात क्रिमिलेअर लावून तो निकाल दिलाय. आमची सगळ्यात पहिली भूमिका आहे की सुप्रीम कोर्टाला हा अधिकार नाही, हा संसदेचा अधिकार आहे. संसदेत याच्यावर व्यापक चर्चा होऊन निर्णय झाला पाहिजे. सुप्रीम कोर्ट हा निर्णय घेऊ शकत नाही. हा मुद्दा क्रमांक 1. दुसरा भाग हा की क्रिमिलेअर याच्यात ज्या पद्धतीनं आलंय जजमेंटमध्ये की जर एखाद्या कुटुंबाने त्याचा आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्याला त्यातून वगळून दुसऱ्यांना तो लाभ द्यावा. म्हणजे पुढच्या पिढ्या तुम्ही आरक्षणातून बाद करताय, म्हणजे आरक्षण संपवतायत. काँग्रेसचे 2 दक्षिणेतल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी जाहीर केलं की आम्ही हे लागू करतोय. राहुल गांधींनी या क्षणापर्यंत त्यातल्या क्रिमिलेअरचा आम्ही विरोध करतोय हे वक्तव्य कुठे जाहीर केलेलं नाही. म्हणून आम्ही या काँग्रेस आणि इतर त्यांच्या सहयोगी पक्षांच्या विरोधात बोलतोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामधला जो आहे की ज्या पद्धतीने यांनी क्रिमिलेअर आदिवासीमध्ये सुद्धा घातलंय आणि उपवर्गीकरण घातलंय, त्यामुळे आदिवासी हा जो आतापर्यंत काही प्रमाणामध्ये वनवासी बनून भाजपसोबत होता किंवा काँग्रेससोबत होता, तो आता या दोन्ही पक्षांपासून तुटलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर याचा फटका या 6ही पक्षांना बसणार आहे आणि यांच्यापासून हा मतदार तुटून वंचितकडे येणार आहे. हे मात्र खरं सिद्धार्थ म्हणताय ते राखे पाटीलजी की या प्रकरणाबद्दल ना एक बहुधा महायुती आणि महाविकास आघाडीत एकमत असल्यासारखं कोणी काही बोलतच नाही. मौनाचा कट नावाचा जो शब्द आहे ना तो या बाबतीत बघायला मिळतो. काय म्हणाल राखे पाटील? प्रसन्नाजी, मुळामध्ये हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे. या निकालामध्ये जर बदल करायचा आणि ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी बोलतायत आणि या ठिकाणी त्यांचे प्रवक्ते मोकळेजी बोलतायत, हा बदल करायचा अधिकार फक्त संसदेला आहे आणि संसद बदल करू शकते. जोपर्यंत संसद बदल करू शकत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा देशासाठी कायदा आहे. तुम्ही विरोध तर करू शकता. यामध्ये महत्वाचा भाग असा आहे मोकळेजी की हे सगळं बोलत असताना तुम्ही राज्य सरकारला, देवेंद्र फडणवीसाला किंवा या राज्याचे मुख्यमंत्री असलेले शिंदे साहेब यांना का वाचवतायत? आमच्या पत्रकार परिषदा काढून ज्या दिवशी यांनी त्या दिवशी शेवटच्या दिवशी नोटिफिकेशन भूमिका स्पष्ट आम्ही करा. 6च्या तुम्ही ज्यावेळेस ही भूमिका मांडताय त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं वर्गीकरणाला परवानगी दिली, GR काढला, या संदर्भात का भूमिका घेतली? याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पक्षाला आणि या राज्यातल्या महायुतीला छुपा विरोध केलाय लाखे पाटील त्यांना पाठिंबा देत आहे.
अजित मौन चव्हाण. राहून, प्रसन्नजी, न बोलता प्रसन्नजी माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या की या ठिकाणी महायुतीला याच्यामध्ये वाचवण्याचा शब्दाने प्रयत्न विरोध करा. केलेला काय नाही. महायुतीला वाचवण्याचा प्रश्न लागण्याच्या याच्यामध्ये पूर्वी महायुतीला मला एक गोष्ट या ठिकाणी प्रसन्नजी शासकीय आदेश स्पष्टपणे काढला. आपल्या माध्यमातून बोला, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जनतेला या ठिकाणी सांगायची पाठिंबा आहे त्याला. की स्वतःचा जसे आयुष्य घेण्यासाठी हे सांगतात त्यांनी की या ठिकाणी इतर राज्यामध्ये सवर्ण वर्गीकरण लागू मंडळी केलंय त्यासाठी एक मिनिट, लाखे पाटील, एकच सेकंद, अजित दादाला पण बोलायला वेळ द्या. आरक्षण 68 जाती आहेत. सिद्धार्थ लाखे पाटील जर का सगळे 68 बोलत नसले तर कुणाचाही ऐकलता येत नाही. 68 जाती लाखे या पाटील महाराष्ट्रामध्ये थोडक्यात आहेत आणि या 68 जातींमधल्या इतर जी मंडळी आहेत जी उपवर्गीकरणाच्या या संबंध निर्णयाला पाठिंबा देत आहेत त्यांच्या भावना कोण विचारात घेईल? आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवरती का टीका झाली, का याच्या संदर्भामध्ये आपण बोलत नाही आहोत? मला असं वाटतं की ज्या ज्या जातीमध्ये जो तो बळकट आहे तो सगळं जर ओढून घेऊन एकटाच खाण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सुद्धा कसं चालेल? माझ्या मातंग बांधवांचा आवाज कोण ऐकून घेईल? 68 जातींमधल्या इतर आणखी अशा अनेक जाती आहेत की ज्या जातींची नावं सुद्धा इतरांना माहीत नाहीत, की ज्यांना खरोखर या सगळ्या उपवर्गीकरणामुळे फायदा होणार आहे. या सगळ्यांचं का नाही आपण ऐकलं? आदरणीय बाळासाहेबांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या लोकांनी आपली भूमिका मांडली, त्यावेळेला तुम्ही त्यांना ते का ऐकून घेतलं नाही? आणि मला असं वाटतं प्रसन्नजी, आरक्षण हे याच्यामध्ये कोणी काहीच बोलायचंच नाही. एकदम आता हे असं आहे, हे असंच राहिलं पाहिजे असं नाही ना चालणार. नवीन पिढ्या येतील, आपण सगळे सोबत त्याच्यामध्ये नवीन निर्णय घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, आरक्षण हे असलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे, पण ते झिरपत गेलं पाहिजे. ज्याला मिळतंय त्याला खूपच मिळतंय असं अजिबात चालणार नाही. आरक्षण हे असलंच पाहिजे. SC ST दलित बांधव OBC या सगळ्यांचं आरक्षण हे टिकलंच पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. पण ते झिरपलंही पाहिजे. ज्यांना मिळत नाही, जे वंचित आहेत, जे रस्त्यावर आहेत, जे पालावरती आहेत, जे वस्तीवरती आहेत, ज्यांच्या पिढ्या अजूनही शाळेत गेल्या नाही, त्यांचा विचार तुम्ही का नाही करत? शेवट भोईटेंकडे शेवट. सुरुवातीला आपण जे बोललेलो ना तेच चर्चेतून दिसून आलेलं आहे की निवडणुकीच्या राजकारणात म्हणजे सत्ताकारणात जात ही अपरिहार्यच आहे. आणि आताही ज्या द्वेषानं अजित चव्हाणांनी भूमिका मांडली किंवा आक्रमकपणे ते बोलत होते, स्वाभाविक आहे ना. थोडंसं फक्त आकडे सांगतो की कसं घडलं आहे. 84 जागा आहेत आपल्याकडे आरक्षित, SC आणि SC रिझर्व्ह सीट्स अशा. त्यापैकी 14ला 40 जागा होत्या भाजपला, त्या 19ला 46वर गेल्या. आणि या निवडणुकीत संविधानाचा जो मुद्दा आला 30वर तो आकडा घसरला. त्याचवेळी 7वरून काँग्रेस 20वर गेली. आता घडतंय काय, बिहारमध्ये प्रयोग झाला दलित आणि महादलित, त्याचं राष्ट्रीय वर्जन म्हणजे जरी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असला तरी अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी चालते, काम चालतं आणि अनुकूल असं मिळवलं जातं. तसंही आहे की आताचे उपवर्गीकरण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर मधुकर कांबळे नावाचे काँग्रेसचे आमदार होते दिवंगत, त्यांनी हा मुद्दा चर्चेत आणलेला की बौद्ध आणि बौद्धेतर म्हणजे हिंदू दलित जाती 52% जवळपास, मी चुकत नसेल तर सिद्धार्थ सांगतील की 52% आपल्याकडे बौद्ध समाजातील आहेत दलितांमध्ये जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर, आणि 48% हिंदू दलित किंवा इतर अन्य थोडेफार जाती असतील. यातल्या अन्य जातींना आरक्षणाचा लाभ तेवढा मिळत नाही असा दावा सातत्यानं केला गेला. आणि त्यातून आताचं जे वर्गीकरण आहे मात्र ते करताना कशा पद्धतीनं केलं जाईल हाच मोठा मुद्दा आणि तो वादाचा विषय ठरतोय. कारण त्यातून आहे त्यांचंही हिरावलं जाईल की काय अशी एक भीती व्यक्त होते. अर्थात अजित चव्हाण किंवा भाजपा आक्रमकपणे यासाठी बोलते की त्यांचा तो पत्ता बिहारमध्ये यशस्वी ठरलेला, महाराष्ट्रात सुद्धा त्यांना चर्माकार सारख्या काही जाती सोबत आहेत भाजपा किंवा शिवसेनेच्याही होत्या. आता कळेलच आपल्याला काय नेमकं घडतं. त्यामुळे या निमित्तानं अर्ध्या या पाऊण तासाच्या चर्चेमध्ये आपल्याला कल्पना येईल की नुसते मुद्दे घेतले तरी केवढी मोठी चर्चा होऊ शकते. मग ते OBC आरक्षण असेल, मराठ्यांचा समावेश असेल, नाहीतर मागासवर्गीयांमधलं उपवर्गीकरण असेल, त्याच्या जोडीला मुसलमानांना आरक्षण मिळू देणार नाही असं अमित शहा म्हणतात. धार्मिक राजकारण आरक्षण इकडे मान्यच नाहीये, हा एक अतिशय वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे जात नाही ती जात आणि ती निवडणुकीत सुद्धा दिसून येईल. ती कोणाच्या बाजूने किंवा विरोधात दिसेल ते मात्र 23 तारखेलाच कळेल. तोपर्यंत आपण मात्र इथेच थांबूयात. द CM डिबेट अशी सुरू राहील उद्या सुद्धा. पाहत राहा पुढारी न्यूज. Thank you.